नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊलबंद 2 या चित्रपटाचं 23व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसापासून देऊलबंद 2 हा चित्रपट चांगला चर्चेत आहे। आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा 23वा दिवस उलटून गेलेला आहे आणि या चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घेऊया। गेल्या काही दिवसापासून मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे। राजा शिवाजी नंतर आता देऊलबंद 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केलेली आहे। जाणून घेऊया 23व्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केलेली आहे। सैनिक आणि आली थिएटर्सच्या रिपोर्टनुसार 22व्या दिवशी या चित्रपटाने 85 लाख रुपयाची कमाई 22व्या दिवशी केलेली होती। 23व्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 1,27,00,000ची कमाई केली होती आणि 725 शोमधून 1,27,00,000 रुपये इतकी कमाई केलेली होती। 22व्या दिवसाच्या तुलनेने या चित्रपटाने 23व्या दिवशी चांगली कामगिरी केली होती। सैनिक आणि आली थिएटर्सच्या रिपोर्टनुसार 22व्या दिवशी या चित्रपटाने 85 लाख रुपये कमवले होते। दरम्यान हा सिनेमाच्या कमाईत वाढ झालेली असलेली पाहायला मिळत आहे। देऊलबंद या चित्रपटात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आलेले आहे। प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे। कमाईच्या बाबतीत या चित्रपटाचे घोडदौड सुरू आहे। आता येत्या दिवसात चित्रपट किती कमाई करतोय पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत। प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात शेतकऱ्यांची गोष्ट पाहायला मिळते। अनेक लोकप्रिय कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे। महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, स्नेहल तरडे, ओम भूतकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। तसे देऊलबंदमध्ये दिसणारा राघव शास्त्री म्हणजे रश्मी महाजन देऊलबंद 2 मध्ये देखील दिसलेला आहे। मोहन जोशी यांनी या सिनेमात स्वामींची भूमिका साकारली आहे। त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित देऊलबंद 2 चे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केलेले असून त्याची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुई वाणी सूर्यवंशी यांनी केलेले आहे। 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊलबंद या चित्रपटात रश्मी महाजन, प्रवीण तरडे, गिरिजा जोशी, मोहन जोशी, मोहन आगाशे, सुनील अभ्यंकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। प्रवीण तरडे यांचे नाव अभिनयाबरोबर दिग्दर्शन क्षेत्रातही घेतले जाते। 2015ला त्यांचा देऊलबंद हा सिनेमा प्रदर्शित झाला होता। यामध्ये रश्मी महाजन प्रमुख भूमिकेत दिसले होते। देऊलबंद सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती। त्यानंतर मुन्शी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर 2 हे सिनेमे देखील प्रचंड गाजले होते। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। जय स्वामी समर्थ।